नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती केवळ कथा नाही, तर तो एक इशारा आहे, ती एक जागृती आहे आणि आत्मपरीक्षणही आहे. ही कथा आहे गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या त्या गूढ रहस्य संवादाची, जिथे गरुड यांनी स्वतः देवराज इंद्र यांना काही प्रश्न विचारले. गरुड म्हणाले, हे देवाधिदेव इंद्रराज, पृथ्वीवर माणूस इतका अस्वस्थ का आहे? घराघरामध्ये वाद का आहेत? पैशांसाठी भांडणं, नात्यांमध्ये फसवणूक का आहे? आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कायमची भीती का आहे? त्यावेळेस इंद्र काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, हे गरुड, हा कलियुगाचा परिणाम आहे. पण दोष फक्त युगाचा नाही, तर दोष आहे माणसाच्या वृत्तीचा. जेव्हा घरामधील श्रद्धा कमी होते, जेव्हा सत्यापेक्षा अहंकार मोठा वाटत राहतो, जेव्हा नात्यापेक्षा स्वार्थाला जास्त महत्त्व दिले जाते, तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीच टिकत नाही. इंद्र पुढे सांगतात, लक्ष्मी ही केवळ पैसा नाही, तर ते समाधान आहे, तो सन्मान आहे, तो एकमेकांविषयीचा आदर आहे. आणि तेव्हा गरुड विचारतात, मग यावर उपाय काय? माणूस यापासून स्वतःला कसं वाचवेल? तेव्हा इंद्र स्वतः उत्तर देतात, उपाय समजून घ्यायचा असेल तर प्रथम माणसाने स्वतःचा दोष स्वीकारला पाहिजे. देवेंद्र पुढे सांगतात, हे गरुडा, हे सगळं मला स्वतः भगवान शिव यांनी सांगितलं होतं. एकदा कैलासावर शिव आणि पार्वती यांचा संवाद चालू होता. तेव्हा शिव म्हणाले, पार्वती, पृथ्वीवर 3 प्रकारची लोक असतात, ज्यांच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बंद होतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे जो व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. त्याच्या घरात सत्य नसतं, तिथे असतो तो फक्त अहंकार. दुसरा प्रकार म्हणजे जो आपल्या पतीची किंवा पत्नीचा अपमान करतो. शिव म्हणाले, जिथे पती पत्नी एकमेकांचा सन्मान करत नाही, तिथे देवताही कधीच पाऊल ठेवत नाहीत. आणि शेवटचा आणि तिसरा प्रकार म्हणजे जो बाहेरील संबंधात अडकतो. विश्वासघात हा फक्त 2 व्यक्तींना दुखावत नाही, तर तो संपूर्ण वंशाला दुखावतो. पुढे शिव म्हणाले, नातं तुटताना आवाज येत नाही, पण त्याचे परिणाम हे पिढ्यानपिढ्या ऐकू येतात. त्यावर पार्वती माता विचारतात, मग यावर उपाय काय? तर त्यावर शिव उत्तर देतात, क्षमाशीलता, संयम आणि सत्य. भगवान शिव पार्वतीला समजून सांगण्यासाठी एक उदाहरण देतात. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या घरात खूप पैसा होता, घर पण खूप मोठं होतं, पण घरामध्ये शांतता नव्हती. तो सतत पत्नीवर संशय घेत असे, त्यामुळे घरामध्ये रोज वादविवाद होत. एके दिवशी गावामध्ये एक साधू आले. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, तुझ्या घरात पैसा आहे पण लक्ष्मी नाही. त्यावर व्यापारी चिडला, पण रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्यांनी काय पाहिलं, तर स्वप्नामध्ये लक्ष्मी दारात उभी आहे, पण आत येत नाही. ती म्हणाली, मी तिथेच राहते जिथे विश्वास असतो. आणि दुसऱ्याच दिवशी व्यापाराने पत्नीची माफी मागितली आणि घरामध्ये छान संवाद सुरू झाला. आणि त्यानंतर घरामधलं वातावरण हे हळूहळू बदलत गेलं. मंडळी, लक्षात घ्या, लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा नाहीत, तर लक्ष्मी म्हणजे समाधानाने घेतलेला श्वास. काही लोक लक्ष्मीला फक्त पैसा याच रूपामध्ये पाहतात, पण असं नाहीये. खरं तर लक्ष्मी ही श्रद्धा, विश्वास, समाधान यामध्ये वसलेली असते. मंडळी, ही कथा दुसऱ्यांसाठी नाही, तर ही कथा आहे आपल्या स्वतःसाठी. आज प्रत्येकाने स्वतःला विचारावं, मी कुठे चुकीचा आहे किंवा मी कुठे चुकीची आहे? मी कोणाचा अपमान केला आहे का? किंवा मी कोणाचा विश्वास तोडलेला आहे का? कारण कलियुगामध्ये सर्वात मोठा तप म्हणजे हा संयम. भगवान शिव त्यावर म्हणतात, जो स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता. जर तुम्हाला घरात शांतता हवी असेल, तर तुम्हाला अहंकार सोडावा लागेल. जर घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी हवे असेल, तर तुम्हाला घरामध्ये आदर आदर जपून ठेवावा लागेल. जर घरामध्ये तुम्हाला सुख हवं असेल, तर तुम्हाला सत्य हे स्वीकारावं लागेल. मंडळी, ज्यांनी ही कथा श्रद्धेने ऐकली, त्यांच्या घरातील वाद शांत होत, दारिद्र्य दूर जावो आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव राहो. मंडळी, यानंतर गरुडांनी देवेंद्रांना अजून एक प्रश्न विचारला. गरुडांनी देवेंद्रांना विचारलं, पृथ्वीवर अनेक लोक म्हणतात, आमच्यावर पूर्वजांचा शाप आहे, आमच्या नशिबातच दुःख आहे. हे खरं आहे का? त्यावर इंद्र शांतपणे हसले आणि म्हणाले, शाप हा पूर्वजांचा नसतो,
तर आपल्या परिणामांच्या कृतीचा असतो. जेव्हा घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान होतो, जेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात, तेव्हा तो अश्रू पुढच्या पिढीचं दुर्दैव बनतो. तेव्हा गरुड पुन्हा विचारतात, "मग पिढ्यानपिढ्या चालणारे कष्ट कसे थांबवायचे?" त्यावर देवेंद्र उत्तर देतात, "3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: आदर, आशीर्वाद आणि अन्नदान." त्यावर देवेंद्र पुढे सांगतात, "ज्या घरामध्ये वृद्धांचा सन्मान होतो, ज्या घरामध्ये अन्न कधीच वाया जात नाही, ज्या घरामध्ये गुरुवार किंवा सोमवार या दिवशी देवांचं नामस्मरण होतं, त्या घराचा दरवाजा कधीच पूर्णपणे बंद होत नाही." तुम्ही कधी पाहिलंय का? ज्या घरामध्ये सतत तक्रार असते, तिथे समाधान नसतं, पण जिथे कृतज्ञता असते, तिथे थोडक्यातही भरभराट असते. त्यावर देवेंद्र म्हणाले, "पूर्वज रागवत नाहीत, तर ते फक्त शिकवतात. आपल्या चुका सुधारल्या, की त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला आपोआप मिळतो." मंडळी, या सर्व गोष्टींवर आपण नेहमी बाहेर उपाय शोधत असतो, पण कधी स्वतःच्या आत डोकावलं आहे का? एकदा कैलासावर माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, "स्वामी, सर्वात मोठं तीर्थक्षेत्र कोणतं?" तेव्हा शिव स्मित करत म्हणाले, "जिथे मन शांत होतं तेच तीर्थक्षेत्र." माणूस रोज मंदिरामध्ये जातो, पण त्याच्या मनामध्ये द्वेष ठेवतो. तो जप करतो, पण शब्दांमध्ये कुठे कटुता असते. तो दान धर्म करतो, पण त्यामध्येही कुठेतरी अहंकार लपलेला असतो. तेव्हा शिव पार्वतीला म्हणाले, "हे सर्व बाह्य आहे. खरं पूजन तेच, जेव्हा मनामध्ये क्षमा येते." त्यावर गरुडांनी एकदा विचारलं, "देवा, कलियुगामध्ये सर्वात मोठं साधन काय?" तर देवेंद्राने त्यावर उत्तर दिलं, की सर्वात मोठं साधन म्हणजे सहनशीलता. ज्या घरामध्ये वाद असेल, तिथे पहिले शांतता निर्माण होईल असं वागावं. जिथे पैशाची अडचण असेल, तिथे पहिला विश्वास ठेवणारा श्रीमंत होतो आणि जिथे नातं तुटत असेल, तिथे माफी मागणारा हा सर्वात महान होतो. लक्षात ठेवा, लक्ष्मी बाहेरून येत नाही, तर ती आपल्या वागण्यातून जन्म घेते. मंडळी, माता लक्ष्मी त्याच घरामध्ये येतात, जिथे आईचा सन्मान होतो, पत्नीला मान दिला जातो, पतीवर विश्वास ठेवला जातो आणि देवावर श्रद्धा ठेवली जाते. त्यामुळे आजपासून एक निर्णय घ्या. कोणाचाही अपमान करणार नाही, राग आल्यावर मौन धारण करणार आणि रोज किमान एकतरी चांगलं कर्म करणार. जो स्वतःला बदलतो, त्याचं नशीब देव स्वतः बदलतात. मंडळी, आत्तापर्यंत आपण नाती, अहंकार, लक्ष्मी, आदर, पूर्वज, संयम, सहनशीलता या सर्वांबद्दल ऐकलं. पण या सगळ्याच्या मुळाशी कोणती गोष्ट आहे? तर ती एकच गोष्ट, ती म्हणजे कर्म. गरुड पुन्हा एकदा देवाधिदेव इंद्रांना विचारतो. त्यांच्या मनामध्ये एक गोंधळ होतो. ते म्हणाले, "हे देवाधिदेव इंद्रा, जर सगळं कर्मावर अवलंबून असेल, तर मग प्रार्थनेचा काय उपयोग? दानधर्माचा काय उपयोग? देवपूजेचा काय उपयोग?" त्यावर देवेंद्रांच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. ते म्हणाले, "हे गरुडा, कर्म म्हणजे फक्त कृती नाही, तर कर्म म्हणजे विचार, कर्म म्हणजे भावना, कर्म म्हणजे मनातील इच्छा. मनामध्ये जर मत्सर असेल, तर शांत बसलास तरी ते कर्म आहे. मनामध्ये जर द्वेष असेल, तर शब्द न बोललास तरी ते कर्म आहे. आणि मनात जर प्रेम असेल, तर ते मौनही पुण्य बनतं." त्यावर गरुड विचारमग्न झाले. त्यावर इंद्र पुढे म्हणाले, "कर्माचा नियम फार सोपा आहे. जसं बी पेरशील तसंच फळ मिळेल." पण लगेच त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे फळ लगेच मिळेलच असं नाही. कधी-कधी माणूस चांगलं करतो, पण त्याला दुःख मिळतं आणि वाईट करणारा माणूस हा सुखात असतो. तेव्हा माणूस देवावर शंका घेतो. गरुडांनीही तोच प्रश्न विचारला, "हो, मग हा अन्याय नाही का?" त्यावर इंद्र म्हणाले, "नाही, कारण कर्माचा हिशोब एक जन्माचा नसतो." त्यावर गरुड विचार करू लागले. तेव्हा देवेंद्र म्हटले, "जीवन हे एक पुस्तक नाही, ती एक अखंड मालिका आहे." इथेच एकदा कैलासावर माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, "स्वामी, माणूस आपल्या कर्माचं फळ टाळू शकतो का?" त्यावर शिव शांत बसले आणि मग त्यांनी उत्तर दिलं, "फळ टाळता येत नाही, पण त्याची तीव्रताही नक्कीच कमी करता येते." त्यावर पार्वती मातांनी विचारलं, "ते कसं?" त्यावर शिव म्हणाले, "पश्चात्तापाने, प्रायश्चित्ताने आणि परिवर्तनाने. जेव्हा माणूस चूक मान्य करतो, जेव्हा तो खऱ्या मनाने माफी मागतो आणि जेव्हा तो स्वतःत बदलतो, तेव्हाच कर्माचं ओझंही हलकं होतं."
मंडळी, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही लोक आयुष्यभर तक्रार करत राहतात. माझं नशीबच खराब आहे, माझ्या वाट्यालाच दुःख का येतं? पण ते कधी स्वतःला विचारत नाही, मी कोणाला दुखवलं आहे का? मी कोणाचा विश्वास तोडला आहे का? मी कोणाचा हक्क हिरावून घेतला आहे का? कर्म हा देवाचा दंड नाही, तर कर्म हा शिकवणुकीचा मार्ग आहे. त्यावर भगवान शिव म्हणतात, जी चूक तुला रडवते, तीच चूक तुला घडवते. त्यावर एक लहानशी कथा ऐका. एका गावामध्ये 2 भाऊ होते. एक प्रामाणिक तर दुसरा कपटी. कपटी भावाने फसवणूक करून संपत्ती जमवली आणि प्रामाणिक भावाने कष्ट करत राहिला. लोक म्हणायचे, "बघ, प्रामाणिक राहून काय फायदा आहे?" पण काही वर्षांनी परिस्थिती बदलली. कपटी भावाचा मुलगा व्यसनात गेला आणि सर्व संपत्ती संपली. पण प्रामाणिक भावाच्या मुलांनी शिक्षण घेतलं आणि घरात सन्मान वाढला. लोक पुन्हा म्हणाले, "कर्माचं फळ उशिरा का होईना मिळतंच." मंडळी, आज तुम्ही जे विचार करत आहात, जे बोलत आहात, जे करत आहात, तेच उद्याचं तुमचं भविष्य ठरवतं. म्हणूनच लक्षात ठेवा, राग हा कर्म आहे, क्षमा ही कर्म आहे, फसवणूकही कर्म आहे आणि विश्वासही कर्म आहे. आणि सर्वात मोठं कर्म म्हणजे स्वतःला सुधारण्याचा निर्णय. माता लक्ष्मी त्या झाडातच स्थिरावतात, जिथे प्रामाणिकपणा असतो, जिथे श्रमाचा सन्मान होतो, जिथे दुसऱ्यांच्या हक्कावर डोळा नसतो. जर आजपर्यंत तुमच्या हातून चूक झाली असेल, तर घाबरू नका. देव शिक्षा देण्यासाठी नाही, देव जागं करण्यासाठी असतो. त्यामुळे आजच एक निर्णय घ्या. वाईट विचार आला तर थांबा. कोणाचा अपमान करणार नाही, हे लक्षात ठेवा आणि जे पेरताय तेच उगवेल, हे आपल्या कायम लक्षात ठेवा. कारण नियती ही लिहिली जात नाही, तर ती घडवली जाते. सर्वांच्या कर्मांना योग्य दिशा मिळो आणि प्रत्येक घरामध्ये शांतता, समाधान आणि सन्मान नांदो. मंडळी, आज तुम्ही जी कथा ऐकली आहे, ती फक्त मनोरंजनासाठी नव्हती, तर ती जागृतीसाठी होती, स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी होती आणि जीवन बदलण्यासाठी होती. ही कथा मी कुठून कॉपी केलेली नाही किंवा काही 2-4 ओळींचा सोशल मीडियावर फिरणारा संदेश नाही. मी ही कथा स्वतः अभ्यास करून, शास्त्रांचा आधार घेऊन आणि विशेषतः गरुड पुराणामधील तत्त्वज्ञान समजून घेऊन, त्यातील संदेश सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आजच्या काळामध्ये लोकांना अंधश्रद्धा नाही, तर समजून श्रद्धा हवी आहे. त्यामुळे मला हवं आहे, की प्रत्येक घरामध्ये शांतता यावी, प्रत्येक नात्यामध्ये विश्वास वाढावा आणि प्रत्येक व्यक्तीला कर्म आणि फलाचा खरा अर्थ समजावा. जर तुम्हाला वाटत असेल, की ही कथा मनाला भिडली, जर एखादं वाक्य तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेलं असेल, जर तुम्हाला असं वाटलं, की हे सर्व माझ्यासाठीच आहे, ही कथा माझ्यासाठीच बनलेली आहे, तर ही कथा इथेच थांबू देऊ नका. हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा या ज्ञानाचा सन्मान आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तुटलेलं नातं यामुळे वाचेल. आणि नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढेही मी अशाच शास्त्राधारित अभ्यासपूर्ण आणि मनाला भिडणाऱ्या कथा किंवा काही उपाय घेऊन येणार आहे. मी फक्त व्हिडिओ बनवत नाही, तर मी आध्यात्मिक अभ्यास तुमच्यासोबत स्वतः शेअर करत असते. तुमचा विश्वास, तुमचा वेळ आणि तुमची साथ हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये जरूर लिहा, हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ. जेणेकरून मला कळेल, की तुम्ही ही कथा केवळ ऐकली नाही, तर मनापासून स्वीकारली आहे. सर्वांच्या जीवनामध्ये शांतता नांदो, सुख समाधान आणि सद्बुद्धी लाभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.